डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडलेला असून एका 4 दिवसांच्या नवजात बालिकेच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। 4 दिवसीय नवजात बालिकेला तिची 19 वर्षीय माता बोईसरवरून डहाणू येथे उपचारासाठी घेऊन आलेली होती। बालिकेच्या अंगावरील जखमांचं स्वरूप अत्यंत गंभीर असून हा प्रकार कुत्र्याच्या हल्ल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय। मात्र या जखमांबाबत विचारणा केली असता मातेने दिलेल्या विसंगत उत्तरांमुळे या प्रकरणाभोवती संशयाचं जाळ निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला बोईसर परिसरातील एका इमारतीच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करते। 4 दिवसांपूर्वीच तिची प्रसूती झाली असून सोमवारी ती आपल्या बाळाला घेऊन डहाणू उपजिल्हा रुग्णालयात पोहोचली आहे। डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली असता या जखमा साधारण 1 दिवस जुन्या असल्याचं निदर्शनास आलंय। तेव्हा रुग्णालय प्रशासनानं या जखमा कशामुळे झाल्या असं विचारलं असता तेव्हा त्या महिलेनं सुरुवातीला बाळ हातातून पडल्याचं सांगितलं, तर नंतर अंघोळीला नेताना पडल्याच्या जखमा झाल्यामुळे सांगत उडवाउडीची उत्तरं दिली आहे। तिच्या या संशयास्पद वर्तणुकीमुळे डॉक्टरांनी तात्काळ डहाणू पोलिसांना पाचारण केलंय। बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे आणि जखमा या खोलवर असल्याने तिला अधिक चांगल्या उपचारांची तातडीने गरज असल्यामुळे गुजरात राज्यातील वलसाड येथील रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। डहाणू पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक नोंद केली असून घटनेचं गांभीर्य लक्षात घेता बोईसर पोलिसांनाही याबाबत सूचित करण्यात आलंय। लहान मुलीवर खरोखरच कुत्र्याचा हल्ला होता की यामागे अन्य काही कारणं आहेत याबाबत आता तपास पोलीस करताय। तर याच दरम्यान परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। महिलेला बाळ नको असल्यामुळे तिने बाळाला टाकून दिलेलं होतं, मात्र परिसरातील लोकांनी यावर आक्षेप घेत तिला सुनावल्यानं तिनं बाळाला पुन्हा परत आणलं। परंतु तोपर्यंत उघड्यावर असलेल्या या बालिकेवर कुत्र्याने अथवा मांजरीने हल्ला करून तिला जखमी केलं असावं असा संशय व्यक्त केला जातोय। कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू।